जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंचाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित राजा शंभू छत्रपती या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. आजच्या आपल्या या वाचनाचं 7वं पुष्प आहे आणि आजच्या या 7व्या पुष्पाला अनुमोदन देण्यासाठी आपल्या नागपूरवरून हितेश दादा डफ उपस्थित आहे. हितेश दादांचा अल्पसा परिचय मी करून देण्याचा प्रयत्न करतो, कारण दादाचा परिचय आणि दादाचं कर्तृत्व खरंच आभाळा एवढं आहे. एखाद्या म्हणजे आपल्या महाराजांनी जसं शून्यातून स्वराज्य उभं केलं, दादांनी तीच प्रेरणा घेऊन पारंपरिक मर्दानी खेळ आपल्या विदर्भात या खेळाला कुठेतरी एक महत्त्वपूर्ण स्थान भेटलं पाहिजे. आपल्या विदर्भात या सर्व पारंपरिक तलवार, दांडपट्टा, भाला, बर्ची, कट्यार हे सगळे खेळ खेळले गेले पाहिजे आणि यासाठी दादांनी शिवशक्ती आखाड्याची स्थापना केली. दादा स्वतःही सर्व शस्त्रविद्यात पारंगत आहे आणि आपल्यासोबत त्यांची एक फार मोठी टीम, जे पूर्ण विदर्भभर आणि पूर्ण महाराष्ट्रभर पारंपरिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचा युद्धकलेचा प्रचार आणि प्रसार करतात. दादांच्या नावावर 2 वर्ल्ड रेकॉर्ड आहे. दोन्ही हातात तलवारा घेऊन दादांनी सलग 9 मिनिटं तलवार चालवली आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड दादांनी केलेला आहे. खरं तर दादाचं कर्तृत्व उत्तुंग आभाळ एवढं आहे, तरी मी ते थोडक्यात सांगण्याचा इथं प्रयत्न केला, कारण दादांबद्दल सांगासारखं खूप काही आहे. कारण एक तरुण आणि इतकं सगळं उभं करतोय ते फक्त एकट्याच्या जिद्दीवर आणि महाराजांच्या प्रेरणेनं, महाराजांच्या विचाराच्या प्रेरणेनं. तर आपलं सर्वांचं भाग्य आहे की आज दादा आपल्याला अनुमोदन देण्यासाठी इथं उपस्थित आहे. तर मी दादांना विनंती करतो की आपण आपल्या अनुमोदनाला सुरुवात करावी. हितेश दादा डफ. धन्यवाद. आवाज येत आहे प्रतीक दादा? हो दादा, येतोय येतोय. खऱ्या अर्थाने हा स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि सोबतच शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून सुंदर हा उपक्रम या 2 वर्षापासून चालत आहे आणि असाच उपक्रम संपन्न भारतामध्ये चालावा अशी मी प्रार्थना करतो. वेळ फार कमी असतो. आपण आज मुख्य अनुमोदनाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला कविभूषणाची एक कविता आहे. जय जयति जय आदिशक्ति जय काली कपर्दनी, जय मधुकर छलनी देवी जय महेशही मर्दिनी, जय चमुंडी जय चंडी जय चमुंडी जय चंडमुंड भंडा सुरखंडनी, जय सुरक्त जय रक्त बीज बिंडाल बिहंडनी, जय जय निसुंभ दल्लीभूषण भनी जय जय भननी, सर्जा समर्थ शिवराज कहे, देहि विजय देह जग जननी, देहि विजय देह जग जननी, श्री आदिशक्ती तुळजा भवानी. खऱ्या अर्थाने हीच प्रार्थना कविभूषणाने छत्रपती शिवाजी महाराजांना कार्य करण्यासाठी अथांग शक्तीचा सागर हा आई भवानीला मागितला होता. एका स्टोरी पासून मी सुरू करतो की आजचा विषय खूप मोठा आहे. मित्रांनो, आपल्याला भारतीय सेनेवर खूप अभिमान आहे. ज्या ज्या लढाई भारतीय सेनेने 1947 नंतर लढल्या, तर त्याच्या गोष्टी जर आताही आपण ऐकल्या तर आपली छाती 4 इंच तडतडून फुगते. साधारण सर्व प्रांताची एक एक रेजिमेंट आहे. साधारण भाषामध्ये सांगतो म्हटलं की तुकड्या. जसं पंजाबची पंजाब रेजिमेंट आहे, बिहारची बिहार रेजिमेंट आहे, महाराष्ट्राची मराठा लाईट इन्फंट्री आहे. अशा साधारण प्रत्येक प्रांताची एक एक रेजिमेंट आहे. आणि शत्रूवर तुटून पडताना मनामध्ये आणि मनगटामध्ये शक्तीचा संचार झाला पाहिजे, त्यासाठी या सगळ्या रेजिमेंटच्या काही युद्ध घोषणा सुद्धा आहे. जसं बिहार रेजिमेंट म्हणते बोल बजरंग बली की जय, राजपुताना रायफल म्हणते बोल एकलिंग की जय. पंजाबची तुम्हा सर्वांना माहिती आहे की जो बोले सोनिहाल सत श्री अकाल. तुमचं लक्ष मला एका गोष्टीकडे केंद्रित करायचं आहे की फक्त आणि फक्त महाराष्ट्राची MLI मराठा लाईट इन्फंट्री याची ऑफिशियल युद्ध घोषणा आहे बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, एका व्यक्तीच्या नावावर आहे. खऱ्या अर्थाने आपण याची जर पार्श्वभूमी जर बघितली तर मराठा लाईट इन्फंट्री
जेव्हा मराठा सैनिक स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी जेव्हा ब्रिटिशाकडून लढत होती, तेव्हा सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस एक असा प्रसंग आला होता की ब्रिटिशांना वाटत होतं की आपण आता जिंकू शकत नाही. साधारण ते 1941 साल असावं. तर तेव्हा कुठल्या ना कुठल्या सैनिकांनी म्हटलं होतं की आम्हाला बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर खूप सारी प्रेरणा मिळते. याच्या आधी आपल्याही मराठा लाईट इन्फंट्रीची, मराठा सैनिकांची ऑफिशियली युद्ध घोषणा होती, हर हर महादेव. परंतु कुठेही यश प्राप्त करता येत नव्हतं. तर ब्रिटिश अधिकाऱ्यांना वारंवार मराठा सैनिकांनी म्हटलं, तर सैनिकांना वाटलं, ब्रिटिशांना वाटलं की नाहीतरी आपल्याला अशी परिस्थिती फेस करावं लागत आहे, तर आपण यांना परमिशन देऊन देऊ. परमिशन देताच काय झालं, जी युद्ध आपण काही दिवसांपासून जिंकू शकत नव्हतो, बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय ही युद्ध घोषणा मराठा सैनिकांना म्हणण्यासाठी परवानगी दिली. आणि तेव्हापासूनच साधारण 15 मार्च 1941 रोजी ही साधारण मराठा लाईट इन्फंट्रीची ऑफिशियल युद्ध घोषणा ते घोषित केली, असं साधारण तारखा आहे. तर तुम्हाला एक लक्ष मला केंद्रित करायचं आहे की सगळ्या रेजिमेंटची युद्ध घोषणा कुठल्या ना कुठल्या देवावर आहे. परंतु मी तुम्हाला कारण सांगितलं की का बरं मराठा लाईट इन्फंट्रीला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध घोषणा हे आपली प्रेरणा स्थान असावं. एक 16 साल का बच्चा अपने जिंदगी में इतना सब कुछ कर जाता है कि जब इतिहास लिखने की बारी आती है तो छत्रपती शिवाजी महाराज बिना लिखे इतिहास पूरा नहीं होता. तसंच प्रतीकदादाने सुरुवातीला सांगितलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपण प्रेरणा घ्यावी. मीही कुठे ना कुठे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेतली आणि आपल्या कार्याला सुरुवात केली. तर खऱ्या अर्थानं आज आपण याच विषयाला घेऊन बोलू की खऱ्या अर्थाने प्रेरणा आपण कशी घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर संक्षिप्त मध्ये सांगतो म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजामाता या सर्वांचं जर एका गोष्टीत आपल्याला जर काही सांगतो म्हटलं तर एका उदाहरणावरून देतो. परवा परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती. गेल्या 25 वर्षामध्ये ज्या ड्रायव्हरच्या हाताने एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीसाठी यावं. मुलाखती सुरू झाल्या. पहिल्याला विचारलं, का हो गेल्या 25 वर्षामध्ये तुमच्या हाताने एकही अपघात झाला नाही? तो म्हणाला, विषयच नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा दरीत कोसळली, फक्त तेवढं, बाकी काही नाही. त्याला म्हटलं चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, का हो गेल्या 25 वर्षामध्ये तुमच्या हाताने एकही अपघात झाला नाही? तो म्हणाला, विषयच नाही, प्रश्नच नाही, फक्त एकदा मागच्याने मला ठोकलं, फक्त तेवढं, बाकी काही नाही. त्याला म्हटलं चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, का हो गेल्या 25 वर्षामध्ये तुमच्या हाताने एकही अपघात झाला नाही? तो म्हणाला, विषयच नाही, प्रश्नच नाही, सगळे कागद पुरावे सगळे तपासून झाले, त्या ड्रायव्हरच्या हाताने इतिहासामध्ये एकही अपघाताची नोंद नाही. मुलाखती घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. मुलाखत घेणाऱ्यानं राहून विचारलं, का हो गेली 25 वर्षामध्ये तुमच्या हाताने एकही अपघात झाला नाही, तुमचं यशाचं रहस्य काय? ड्रायव्हर शांतपणे हसून बोलला की गेल्या 25 वर्षापूर्वी मी माझी गाडी जी गॅरेजला लावली परत बाहेरच काढली नाही. ज्यांच्या गाड्या गॅरेजला, त्यांना आयुष्यात कधीही यश प्राप्त करता येत नाही. कारण की गाडी म्हटलं की रोड ठरलेला, रोड म्हटलं की ऊन वादळ गड्डा ठरलेला, ही झुंज ज्याला जगणं जमते, हा संघर्ष शोषणं ज्याला जमते, त्यालाच आयुष्यात यश प्राप्त करता येते. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या मनात इतिहासाच्या स्वरूपात अखंड जिवंत राहतील. एवढा मोठा इतिहास मराठ्यांनी सलग 3दा दिल्ली जिंकून आपल्या समोर मांडलेला आहे. शिवचरित्र वाचतो म्हटलं की आपले 7 जन्मही अपुरे पडेल, असा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास एवढं दिव्यमान आहे. परंतु जर आपण, मी जे उदाहरण दिलं की का बरं मराठा सैनिकांना वाटलं की राष्ट्रासाठी लढताना, एका गोष्टीसाठी ध्येय प्राप्त करण्यासाठी लढताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यावी, तसं आपण या भारत भूमीत राहतो. खऱ्या अर्थानं भारत या शब्दाला जर म्हटलं, आपला पूर्व प्राचीन नाव आहे भारत आहे, अजबा खंड आहे, भारतवर्षे आहे, जम्बूद्वीपे आहे, आर्यव्रत आहे, असे भारताला अखंड नावं दिलेले आहे वेगवेगळे. परंतु भारत या शब्दाला जर आपण बघितलं, याला जर तोडलं, तर हा संस्कृत शब्द आहे. भा म्हणजे भक्ती, भा म्हणजे ज्ञान आणि भा म्हणजे तेज. रत, रत म्हणजे आरूढ होणे,
आपण बघत असो की बाबा कुठल्या ना कुठल्या गावी भारूड सुरू आहे. भक्तीवर म्हणजे आरूढ होणे म्हणजे चढणे, त्याच्यामध्ये लीन होणे. ज्या भारत देशाच्या नागरिक, भक्ती म्हटलं की मनाचा विषय, अंतःकरणाचा विषय आहे. ज्ञान म्हटलं की हा बुद्धीचा विषय आहे. आणि तेज, कोणाचं जर कर्तृत्व आपल्याला मोजायचं असलं तर तेजस्वी, ओजस्वी, पराक्रमी या शब्दानं आपण त्या कर्तृत्व मोजले जाते. म्हणजे ज्या भारत भूमीमध्ये भक्तिमय अंतःकरणाचे, ज्ञानमय बुद्धीचे आणि खऱ्या अर्थाने तेजस्वी पराक्रमाचे लोक राहतात, तोच आपला भारत देश आहे. जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है वसेरा, ओ भारत देश है मेरा. खऱ्या अर्थाने आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी भाष्य केलं त्यालाच पकडून मी कुठला ना कुठला एक दुसरा विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहो. कारण की शिवशंभूचा विचार आपल्याला वाचावाच लागेल. पुस्तक वाचल्याने आपलं मस्तक सुधारते आणि सुधारलेलं मस्तक हे कुणासमोर नतमस्तक होत नाही, म्हणून वाचन गरजेचं आहे. परंतु वाचल्यानंतर आपण प्रेरणा कशी घ्यावी, तर आज जर आपण बघितलं की भारताचा इतिहास कसा होता, ज्ञानमय बुद्धीचा होता, भक्तिमय अंतःकरणाचा होता आणि तेजस्वी पराक्रमाचा होता. आज जर आपण छत्रपती शिवाजी महाराजचा वेळ आणि आताचा वेळ जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला दिसून येते की आताची भक्ती आपली कुठे आहे. साधारण असं बोलताना जर व्यक्ती सुधारला असता, समाज सुधारला असता, तर आजच्या दिवसामध्ये लाखो कथा पूर्ण भारतभरात होतात. पण सांगितल्याने कोणी सुधरत नाही. त्याच्यासाठी अंतःकरण हे शुद्ध करावं लागते आणि ते भक्तीनच होते. वेगवेगळ्या माध्यमातून भक्तीचे नवविधी दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा शंभू महादेवाची आराधना केली होती आणि त्याच भक्तिमय अंतःकरणामध्ये स्वराज्याची एक अशी आस आली होती की नाही, स्वराज्य हे घडलं पाहिजे. ते स्वराज्य विस्तार छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी केला आणि नंतर आपल्यासारख्या मराठ्यांनी त्याला समोर नेलं. सोबतच ज्ञान, जर तुम्ही बघितलं असेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे ज्ञानामध्ये कुठेच कमी नव्हते. बुद्धभूषण ग्रंथ लिहिलेला आपल्याला सर्वांना माहिती आहे. कारण की एवढ्या मोठ्या 16 सत्तासोबत लढताना, वेगवेगळ्या पैलूवर विचार करताना डोक्यातली बुद्धी एवढी तीक्ष्ण पाहिजे की आपण म्हणतो अष्टवधान जागृत, आठी दिशांना लक्ष देण्यासाठी आपल्याला ती बुद्धी पाहिजे. पण आजचा तरुण काय करत आहे? आज जर शिक्षण आजचा तरुण किंवा तरुणी घेत आहे, मी दोघाही गटांना म्हणेन, मेल आणि फिमेल, आजचं शिक्षण फक्त हे नोकरीसाठी आपण घेत आहोत. आजचं शिक्षण फक्त काही ना काही क्वालिफिकेशन साठी घेत आहोत. परंतु खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग आपण समाजासाठी करत आहोत का, याचे सुद्धा चिंतन आपण केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने ज्ञानमय बुद्धी हे जेव्हा समाजामध्ये वावरते, खऱ्या अर्थाने भगतसिंग साहेब सारखे, राणी चिन्नम्मा सारखे, अहिल्याबाई होळकरांसारखे, राजमाता जिजामाता सारखे आणि झाशीच्या राणी सारखे व्यक्तिमत्व हे बाहेर पडते. त्यांचे मन हे भक्तिमय अंतःकरणाचं असते आणि त्यांची बुद्धी हे ज्ञानानं भरलेली असते. खाली डब्बा कसा वाचतो खनखन, पण भरलेला डब्बा कधीच वाचत नाही. तो कर्तृत्वाने आणि प्रेरणा घेऊन कुठलं ना कुठलं कार्य उभा करते. सोबतच जो शेवटचा विषय आहे, आपला भारत देश कधीच इतिहास तुम्ही बघा, मोहनजोदारो पासून, हडप्पा संस्कृतीपासनं शक आले, कुशाण आले, अलेक्झांडर आले, त्यानंतर विक्रमादित्य आले. खऱ्या अर्थानं भारतावर पहिलं आक्रमण इसवी सन 712 मोहम्मद बिन कासिम यांच्या माध्यमातून पडलं. त्यानंतर मोहम्मद गझनीची काही कारकीर्द आहे, त्यानंतर वेगवेगळे आक्रमण भारतावर झाले. खऱ्या अर्थाने भारत कधीच पराक्रमाने कधीच अपुरा पडला नव्हता, पण त्याला साथ पाहिजे होती, तीक्ष्ण अशा बुद्धीची आणि भक्तिमय अंतःकरणाची. ते साथ इसवी सन 1630 ला त्या अग्नीचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला आले आणि अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 18,300 या दिवसामध्ये ते जगले आणि त्यांनी एवढा मोठा इतिहास आपल्या समोर ठेवला. तर हाच पराक्रमाची जर प्रेरणा घेऊन आजच्या तरुणांनी जर आपापल्या आयुष्यामध्ये कोणी डॉक्टर बनत असेल, इंजिनियर बनत असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात जर जात असेल, मी माझ्या क्षेत्रातला शिवाजी बनू शकतो का, एकरी शब्द वापरला, खऱ्या अर्थाने याच्यावर खूप साऱ्या गोष्टी आहे.
आपण एकेरी शब्द वापरायचा की नाही वापरायचा, पण खऱ्या अर्थाने मी छत्रपती म्हणत नाही आहो. जो लढला जीवाशी त्याचं नाव शिवाजी, या अनुषंगाने हा शब्द वापरला. तर आपण आपल्या क्षेत्रातलं शिवाजी बनू शकतो का? आपण एक तरी प्रेरणा आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून घेऊ शकतो का? तर याचा विचार आजच्या तरुणींनी आणि तरुणांनी दोघांनाही घेतला पाहिजे. खऱ्या अर्थाने वाचन संस्कृती वाढायला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आज स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुंदर असा हा उपक्रम घेत आहे. खऱ्या अर्थानं बलिदान मास नक्कीच सगळ्यांनी पाळला पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं ते राष्ट्रासाठी दिलं, आणि त्याच राष्ट्राची ठिणगी आज त्या महाराजांकडून आपण घेतली पाहिजे का? की कशा पद्धतीने घेतली पाहिजे याच्या विचार प्रत्येकाने करावा. माझं नेहमी मत असते की आजचा युवक हा निर्व्यसनी असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांकडनं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडनं किंवा या बलिदान दिन निमित्त आपण एक तरी असा आपण संकल्प घेऊया की मी आजपासनं एक तरी पेज किंवा एक तरी प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा आपल्या इतिहासातला वाचीन. मी निर्व्यसनी राहील. माझ्या आजूबाजूच्या माध्यमातून मी निर्व्यसनी व्हा असं अवेअरनेस करील. छोटी छोटी जबाबदारी असते. आपण बाथरूमात बाहेर गेलो तर नळ आपण बंद करतो काय? वॉशरूम मध्ये आपण पाणी टाकतो काय? कुठे जर गेलो तर आपण व्यवस्थित जोडे बाहेर ठेवतो का? शिस्त. सिग्नल आपण बाहेर पडलो तर मी सुद्धा एका काळी सिग्नल पाडत नव्हतो, परंतु एक 70% सुधारणा आणलेली आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा काही बोलायला आपण जर बोलतो कुठे, तर कुठे ना कुठे छत्रपती शिवाजी महाराज 24 घंटे वरून बघत आहे अशी भावना डॉक्टर शिवरत्न शेटे सरांनी आमच्या मनात टाकली. तर कुठे ना कुठे आपण दिवसभरात जे काही कार्य करतो ते करताना छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघत आहे ही भावना घेऊन आपण करतो का? मी जर डॉक्टर आहो तर मी योग्य पद्धतीनेच ट्रीटमेंट त्या नागरिकांची केली पाहिजे. मी जर इंजिनियर आहो तर योग्य पद्धतीनेच मी माझं कर्तव्य केलं पाहिजे. जर मी एक विद्यार्थी आहो तर माझा धर्म काय आहे? जसं संभाजी महाराजांनी धर्म शिकवला, जगावे कसं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, आणि मरावे कसं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सारखे, असा इतिहास आपला आहे. तर आपण धर्मासाठी खरंच जगतो का? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. एक निगेटिव्ह बाजू मांडतो म्हटलं तर आज जर भक्तीचा विषय घेतला तर आज किती पर्सेंट लोक खऱ्या अर्थाने मनातून आराधना, ध्यान, साधना या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. प्रत्येक दादांना माहिती आहे की जर या भक्तीच्या मार्गाने चाललो, एकांतात जर साधना केली तर सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होतो. म्हणून आयुष्यात हा भक्तीचा मार्ग आपण वेगवेगळ्या भक्तीच्या साधनाच्या माध्यमातून केलाच पाहिजे. पण खऱ्या अर्थाने आजचा तरुण खरंच भक्तीच्या मार्गाने आहे का? किंवा आजचा समाज या इतिहासातून काहीतरी शिकत आहे का? दुसरं म्हणजे ज्ञान. आज खऱ्या अर्थाने आमच्या वेदांमध्ये असं दिलं आहे, आजचा जो विज्ञान आहे त्या विज्ञान वेदांमधून आलेला. आपल्याला किती ज्ञान आहे आपल्या वेदांचं? आपल्याला किती ज्ञान आहे आपल्या धर्माचं? अरे आपण साधा टिळा लावू शकत नाही. आपण साधा घरी स्वाध्याय करू शकत नाही. आज जर कोणाला विचारलं की भगतसिंग साहेबांची जन्मतारीख काय, कोणी सांगू शकणार नाही. हा, आपण नक्कीच आजचा समाज, आपण म्हणण्यापेक्षा आजचा समाज काय करते? कोणत्याही व्यक्ती बोलताना, कोणत्याही व्यक्ती काम करताना किंवा कोणत्याही व्यक्ती कर्तृत्वावर पोहोचल्यावर त्याची जात बघते. आज जो जातीवाद हा समाजामध्ये पसरत आहे याला उकडून फेकण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. जातीवाद नाही तर मातीवाद झाला पाहिजे. जे आजचं मी प्रेरणा घेऊन जे बोलायला लागलो ते राष्ट्राला घेऊन लागलो की आपण या वाचन संस्कृतीतून राष्ट्राला काय देऊ शकू. आपण ज्या ज्या प्रोफेशन मध्ये असो त्याला नेहमी राष्ट्र प्रथम, वंदे मातरम हाच आपला ध्येय असलं पाहिजे. खऱ्या अर्थाने खरं आपल्याला आपल्या धर्माचं नॉलेज आहे का? खरंच आपण रामायण कधी वाचली आहे का? खरंच आपण कधी महाभारत बघितलं आहे का? गीता ही तरी वाचली आहे का? काहीतरी कोणीतरी सांगते मनुस्मृतीमध्ये असं लिहिलेलं आहे, काहीतरी कोणीतरी सांगते भगवद्गीतामध्ये असं लिहिलं, आपण रील शेअर करतो. पण खऱ्या अर्थाने आपला स्वाध्याय घरी आहे का? गायत्री मंत्र म्हटल्याने कितीतरी गोष्टी हा फायदा होतो हे आपल्याला भक्तीच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून समजते. पण आज आपल्याला मोबाईल चालवण्यापासून फुरसत नाहीये. खऱ्या अर्थाने 1 मिनिट तरी देवापाशी बसतो का? हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारावं.
बसत असेल तर अतिउत्तम आहे, तुम्ही भक्तीच्या मार्गावर समोर चालत आहे. तर हा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे. खऱ्या अर्थाने तेजस्वी ओजस्वी पराक्रम हा आजच्या समाजात वाढत आहे. कुणीतरी म्हटलं होतं, मी त्यांचं नाव सांगत नाही, की एकाएकी भारतावर असं काय झालं की 1947 नंतर एकही क्रांतिकारी या भारतात जन्माला आला नाही. म्हणजे स्वातंत्र्य क्रांतिकारांची अशी फडी आपल्याकडे स्वातंत्र्य निर्माण व्हायच्या आधी झालेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आहे, चापेकर बंधू आहे, बळवंतराव फडके आहे, त्यानंतर लहुजी साळवे वस्ताद आहे, वेगवेगळे सावित्रीबाई फुले आहे. कित्येक समाजसुधारक या भारतामध्ये आलेले आहे. काही पलीकडे महाराष्ट्र हा तर कलाची खाण आहे. नाट्य क्षेत्र असो, संगीत क्षेत्र असो, कविता असो, प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र समोर आहे. कला क्षेत्र हे कशी टिकवावी हे आपल्याला कुठे ना कुठे व्यंकोजी राजाच्या माध्यमातून तंजावर मध्ये जर तुम्ही केला तर पहिलं नाटक हे तंजावर मध्ये लिहिलं गेलं आहे. तर खऱ्या अर्थाने आपलं कर्तृत्व गेलं कुठं? खऱ्या अर्थाने तेजस्वी पराक्रमी कर्तृत्व आज समाजाला गरज आहे. जसं आपण आज आपल्या लेकराला कुठे ना कुठे संस्कार देण्याच्या माध्यमातून काही ना काही प्रयोग करत असतो, तेही आजचे आई वडील करत नाही. माझा मोबाईल माझा मुलगा मोबाईल बघितल्याशिवाय जेवतच नाही, आई आनंदानं सांगते. अरे पण त्याच्या हाती मोबाईल दिला कोण? हा चिंतन नक्कीच आपण सर्वांनी केलं पाहिजे. हे कुठे ना कुठे आपण जबाबदार आहोत. या राष्ट्राला जर धोका निर्माण होत आहे तर कुठं ना कुठं आपणच स्वधर्म विसरलेलो आहोत. आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हे असं जगण्याचं तथ्य आज समाजामध्ये वाढत चाललं आहे. म्हणून कुठे ना कुठे स्वधर्म आणि राष्ट्रप्रथम वंदे मातरम जे काही आपण रोज काही गोष्टी करतो, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडून एक गोष्ट काही घेता येणार का आपल्याला? त्याचं चिंतन आपण नक्कीच केलं पाहिजे. आजचं 7वं पुष्प आहे. 6 पुष्पामध्ये वेगवेगळ्या व्याख्यात्याने, वेगवेगळ्या समाज मार्गदर्शकाने तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आजच्या उद्बोधनानंतर सुद्धा वाचून दाखवणार आहे. परंतु त्याच्यातून आपण काहीतरी शिकलं तर खरंच वाचाल तर वाचाल, या गोष्टीला आपण सार्थक करूया. 2-3 गोष्टी आहे. माझा परिचय प्रतीकदादांनी दिला. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडून एक गोष्ट शिकलो, की स्वधर्म स्वतःसाठी एका गोष्टीला घेऊन आपण कसं घेऊन समाजामध्ये काम केलं पाहिजे. महाराजांना गरज नव्हती. महाराजांना छान सरदारचे पुत्र होते, सगळ्या गोष्टी केल्या असत्या त्यांना यश आरोमांना. त्यांना का बरं वाटलं? त्यांना का बरं वाटलं की समाजामध्ये या या गोष्टीवर काम केलं पाहिजे. त्यांनी कुठे ना कुठे एक गोष्ट घेऊन काम सुरू केलं ना. आज स्वराज्य शिवराज्य नाव ठेवू शकले असते, जिजामाता राज्य नाव ठेवू शकले असते, पण स्वर ठेवलं की स्वतःला स्व समजला पाहिजे. आपण एक तरी खादीचा कपडा वापरू शकू का? पूर्ण कपडे नाही पण बनियान आपण वापरू शकू का? कुठे ना कुठे स्वच्छ भारत अभियानला, म्हणजे आम्ही आता ठरवलं आहे की प्लॅस्टिकची बॉटल आम्ही वापरत नाही, किंवा काहीतरी रॅपर खाल्ल्यावर आमचा आपसूक हात खिशात जातो, आम्ही रस्त्यावर कचरा फेकत नाही. ही गोष्ट आपण शिकू शकणार का? छोट्या छोट्या गोष्टी आहे. या गोष्टी केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो. आणि हाच आत्मविश्वास जर आपण कार्यात झोकला तर खऱ्या अर्थाने शिवराज्य, रामराज्य येण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. हा का करते, तो का करते, तो का करते. माणसापासनं परिवार बनला आहे, परिवारापासनं समाज बनलेला आहे, समाजापासनं नगर बनलेलं आहे, नगरपासनं तालुका बनला, तालुक्यापासनं एक जिल्हा बनला, जिल्ह्यापासनं एक राष्ट्र बनला आणि राष्ट्रापासून हा भारत देश बनला आहे. तर खऱ्या अर्थानं आपण आजपासून आपण सुरुवात करू का? की जर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं वाचन करत आहोत तर एक तरी गोष्ट मी सोडील, वाईट गोष्ट मी सोडील आणि चांगली गोष्ट मी घेणार. आज आमचा संपूर्ण ग्रुप हा निर्व्यसनी आहे आणि मी ठरवलं की ज्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्या देवी देवीच्या हाती शस्त्र आहे, तर तेच शस्त्र आज प्रत्येक हिंदूने हे शिकलंच पाहिजे. का बरं आपल्याला नेहमी प्रत्येकावर डिपेंड राहावं लागते? पोलीसवाल्याला फोन करतपर्यंत, भाऊ येतपर्यंत, कोणीही मदत येतपर्यंत कुठे ना कुठे 3-4 मिनिटं जाणार. पण त्या 3-4 मिनिटांमध्ये आपण स्वतःचं संरक्षण करू शकणार का? हा विचार मी केला आणि काम सुरू केलं. आज एक स्वप्न बघितलं होतं 2016ला, की ह्या लाठीकाठी आपण कॉलेजमध्ये शिकू शकणार का? तर आज आनंदाची बातमी अशी आहे की 7 तारखेला मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की सगळ्या शाळेमध्ये लाठीकाठी हे कंपल्सरी आपण विषय करू. कुठं ना कुठं आपल्या संस्कृतीला आपण
महत्व दिलं पाहिजे. कधीपर्यंत दसऱ्याला तुम्ही फक्त पाण्यापेंचीची पूजा कराल? अरे तलवार हे शक्तीचं प्रतीक आहे. एक शेवटचं मी उदाहरण देतो, कारण की यानंतर वाचनाला सुद्धा आपल्याला वेळ द्यायचा आहे. तलवार ही किती महत्वाची आहे. भारतीय सेनामध्ये सर्वात मोठा सन्मान गार्ड ऑफ ऑनर आताही हा स्वॉर्डने दिला जातो. AK-47 आहे किंवा कित्येक गोष्टी आहे, आपल्याकडे रायफली आहे, परंतु आताही सर्वात मोठा सन्मान हा सरळ तलवारने दिला जातो. आमच्या शिवप्रेमीची इच्छा आहे की तो मराठा धोप ती भविष्यात असेल. आम्ही सगळे पत्रव्यवहार करत आहोत, पण तलवारीचं महत्व हे भारतीय सेनांना माहिती आहे की आधीही कमी नव्हतं, आताही नाही आणि उद्याही नाहीये. उद्याही तलवारीचं महत्व तेवढंच राहणार आहे. तलवार हे शक्तीचं, पराक्रमाचं, तेजाचं हे प्रतीक आहे. तर प्रत्येकाच्या घरी एक तरी शस्त्र देवरूमामध्ये असलं पाहिजे, त्याची नित्यनेमानं पूजा केली पाहिजे, आराधना केली पाहिजे. तरच मनामध्ये शक्तीचा संचार होणार. आणि जसं मराठा सैनिकांना वाटत होतं की बोल छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर मनामध्ये आणि शक्तीचा संचार आपला प्रवाह होतो आणि शत्रूवर तुटून पडताना आपण बिनधास्तपणे आपण लढायला समोर जातो. तीच प्रेरणा घेऊन या शिवचरित्रातून शंभूराजांकडून, कारण की 40 दिवस शंभूराजांनी जी यातना सहन केली, ते म्हणू शकत होते ना राज्य घेऊन वेगळे गेलो असतो, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा ठीक आहे बा, मी आता पत्रव्यवहार करतो बाहेर गेल्यावर, आम्ही तोही विचार खूप छान आहे, हा विरुद्ध नाहीये, पण मी तुम्हाला उदाहरण देतो. महाराजांनी मांडवली केली असते आणि नंतर पुन्हा स्वराज्यासाठी लढले असते, पण त्यांना उदाहरण एक तयार करायचं होतं. भगतसिंग साहेब गेल्यानंतर एवढी जनता पेटली. आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती तीव्र आंदोलन झाले, किती गोष्टी वाढल्या. तसंच छत्रपती संभाजी महाराजांनी या 40 दिवस यातना आपल्या धर्मासाठी सहन केल्या. तो तो धर्म आपण टिकवू शकू का, हा प्रश्न प्रत्येकाने म्हटलं आपलं स्वतःला केला पाहिजे. आपण रोज मंदिरात जातो का, किंवा हप्त्यातून एकदा जातो का? हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र, आपल्या वेदांचं कमीत कमी वेदामध्ये काय लिहिलेलं आहे त्या गोष्टी आपल्याला माहिती आहे का? रस्त्याने चालताना, आपलं काम करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालू का? छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वच मानतात, पण छत्रपती शिवाजी महाराज की कोणीच मानत नाही. थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथीला डीजे, दारू पिऊन आणि सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांची जयंती साजरी करतो. नक्कीच चुकीचं आहे. अरे जर एका गावात जयंती सुद्धा साजरी केली नाही, पण त्याच्यातून येणाऱ्या भांडवलातून जर एका शिक्षणासाठी जर आपण मदत केली, 10 मुलांना जर आपण वर्षभरासाठी दत्तक घेतली, तर खऱ्या अर्थाने ती शिवजयंती आहे. तर असे काही उदाहरणं आपण समाजात आणू का? मी बोलत आहो, पण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वयाच्या 14व्या वर्षापासून महाराजांची युद्धकला ही मी गावोगावीपर्यंत नेण्याचा माझा ध्यास आहे. साधारण 2000 मुलं रोज कुठे ना कुठे सराव करत आहे. जिथे हनुमान मंदिर तिथे अखाडा आहे, पुनर्स्थापन करण्याची गरज आहे. आज तुम्ही बघत असेल की मालेगावला महापौर बनलेला आहे आणि किती तीव्रतेने एक समुदाय वाढत आहे आणि त्यांच्या एकच स्वप्न आहे, गजवा ए हिंद. म्हणजे प्रत्येकाकडे इस्लामी सत्ता आली पाहिजे. त्यांचं एकच ठरलेलं आहे की आम्ही आपलं करू 2047ला. अरे पण तोपर्यंत काय करू? महालच्या दंग्यामध्ये नागपूरला जेव्हा दंगा झाले होते, 40 लोक सुद्धा येऊ शकले नाही, आम्ही तिथे 17-18 लोक होतो. तर खऱ्या अर्थाने आपण खरंच आज स्ट्रीट डॉमिनेटिंग मध्ये कोण समोर आहे हे आपण नक्कीच बघितलं पाहिजे. आपल्याला कोणाशीही वाद घालायचा नाहीये, पण स्वधर्म बाळगायची जर तयारी आपली नसेल, तर आपल्याला वर प्रश्नचिन्ह तयार होतील. तर खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टीचा जर विचार केला, तर स्वधर्म, राष्ट्र आणि धर्मासाठी जगण्यासाठी, समोर चालण्यासाठी प्रेरणा नक्कीच छत्रपती महाराजकडून घेतली पाहिजे. कुठलीही एक गोष्ट आजपासून सुरू करा आणि ते रोजच्या या आपल्या जीवनामध्ये ते बाळगा. आणि प्रत्येकांना विनंती आहे की आपल्या मुलांना, मुलींना किंवा स्वतः सुद्धा आपण आयुष्यात ड्रेस घेतो, कुठला ना कुठला क्लास लावतो, आयुष्यभर शिकतो. 1 वर्षाचा, 1 महिन्याचा, 3 महिन्याचा, 2 दिवसाचा आत्मरक्षाचा क्लास, कराटे घ्या, तायक्वांडो घ्या, कुठली मार्शल आर्ट शिका, हे आपल्याला शिकलीच पाहिजे. कारण ती खऱ्या अर्थाने यातून आपल्याला आत्मविश्वासाचा बळ येते
आणि सुरुवातीलाच मी उदाहरण तुम्हाला दिलं की आपल्या जर मराठा सैनिकांना बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर जी प्रेरणा मिळाली, तीच प्रेरणा आपण आजच्या या उपक्रमातून घेतली पाहिजे. तर ज्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्या क्षेत्रात तुम्ही काम करणं सुरू करा. एक पाऊल घ्या आणि एक पाऊल असा हम ऐसा बोलते हैं की अकेला चलते रहो कारवा बनता जाएगा. तर नक्कीच तुमच्या पाठीशी समाज उभा राहतो. पण निर्व्यसनी प्रत्येकाने असलंच पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आचरण करते शिवभक्त आपण झालो पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्म छत्रपती संभाजी महाराज हे डोक्यावर नाचण्याचा नाही तर डोक्यात टाकण्याचा विषय आहे. तर आजचं अनुमोदन हे एका वेगळ्या पद्धतीने मी तुमच्या समोर मांडलं की राष्ट्रप्रेमासाठी, स्वधर्मासाठी आणि धर्मासाठी आपण लढलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून. आणि प्रत्येकाने आपल्या धर्माचं नॉलेज, भक्तिमय अंतकरण, ज्ञानमय बुद्धी आणि पराक्रमी पराक्रमी कार्य, तेजस्वी पराक्रम कार्य आपण आपल्या आयुष्यात केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने भारत देशात आपण राहतो. आपण खऱ्या अर्थाने हा भारत देश माझा आहे असं आपण म्हणू शकू. एवढं बोलून मी एक अवघ्या काही मिनिटाचा वेळ घेतला. तर आजचं मार्गदर्शन इथेच समाप्त करतो. मार्गदर्शन म्हणजे मी जे काही शिकलो तेच मी मांडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला. धन्यवाद प्रतीक दादा. धन्यवाद दादा. अतिशय मोलाचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं आहे आणि खरंच आमच्या जीवनात शिवविचार आणि शंभूविचार उतरवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करू आणि त्याचसाठी खरं तर हा वाचनाचा कार्यक्रम आहे. मी पुनश्च एकदा आपलं धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर आपल्या ग्रुपवर वाचनाची लिंक टाकण्यात येईल, तर सर्वांनी ती वाचनाची लिंक जॉईन करावी. जय शिवराय. जय शिवराय. वाचनाला सुरुवात करूया. जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच द्वारा आयोजित छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित राजा शंभू छत्रपती, लेखक विजयराव देशमुख या ग्रंथाचं आपण वाचन करत आहोत. गेल्या 2 वर्षापासून आपला हा उपक्रम सुरू आहे आणि आतापर्यंत आपण राजा शंभू छत्रपती या पुस्तकाचे 13 प्रकरण वाचलेले आहेत आणि आज आपल्या वाचनाचं 7वं पुष्प आहे. तर 14व्या प्रकरणापासून आपण वाचनाला सुरू करतो आहे. 14व्या प्रकरणाचं शीर्षक आहे पोर्तुगीजांचा धुव्वा उडविला. दिवसामागून दिवस उलटू लागले तशी औरंगजेबाची विजयाची आशा मावळत चालली. आपल्या शहजाद्याकडून किंवा सेनापतीकडून शंभूराजे पराभूत होणं अथवा शहजादा अकबर पकडला जाणं अशक्य आहे याची आता त्याला पूर्ण खात्री पटली. जंजिरेकर सिद्धी कंबरडे मोडल्यागत वागत होता. हतबुद्ध झालेल्या औरंगजेबाला कळेना यशासाठी नेमका कोणता उपाय करावा. अशा उद्विग्न अवस्थेत त्याला गोवेकर पोर्तुगीजांची आठवण झाली. बऱ्हाणपूरला असताना त्यानं पोर्तुगीजांना आपल्याला मदत करण्याबद्दल लिहिलं होतंच. आता पुन्हा बादशाहचं पत्र येऊन शेख मोहम्मद वकील गोव्याला रवाना झाला. औरंगजेबानं पोर्तुगीजाचा व्हाईसराव निर्वाणीच्या सुरात लिहिलं की तुम्ही त्या काफरावर स्वारी करा. लढाई त्याच्याकडील जो मुलूक तुम्ही जिंकाल तो सर्व तुम्हाला बक्षीस दिला जाईल. त्या काफरासोबत माझा बंडखोर मुलगा अकबर आहे. त्याला कोणत्याही प्रकारची मदत करू नका किंवा वाट देऊ नका. उलट त्याला पकडले किंवा मारून टाकले तर बादशाहवर फार मोठे उपकारच होईल. यावेळी गोव्याचा पोर्तुगीज व्हाईसराय होता फ्रान्सिस्को द तान्व्हर कोंदी द आल्व्हेर. तळकोकणातला मुलूक पोर्तुगीज राज्याला जोडण्याची गोवेकरांची फार जुनी इच्छा होती. आता औरंगजेबाच्या पत्रानं त्या इच्छेला पुन्हा खतपारी पुरवल्या गेलं. आल्व्हरच्या तोंडाचं पाणी सुटलं. तो जेवढा शूर तेवढाच घमंडी होता. गोव्याला येण्यापूर्वी स्पेन विरुद्ध झालेल्या अनेक लढायात त्यानं भाग घेतला होता. अंगोलचं गव्हर्नर पदही त्यांनी भूषवलं होतं. युद्धविषयक त्याचा अनुभव दांडगा होता. त्यातून शंभूराजांचं सैन्य पळपुट्या शिपायांनी भरलं आहे अशी त्याला गुप्त खात्रीलायक बातमी होती. आपल्या कवायतीत शिपायांच्या आणि मजबूत तोफेंच्या भरवशावर आपण शंभूराजांचा सहज पाडाव करू शकू अशी त्याला खात्री होती. शंभूराजे गादीवर आले
त्यावेळी पोर्तुगीज त्यांच्याशी मैत्रीचे संबंध राखून होते, पण हळूहळू अल्होरानं आपलं रूप दाखवायला सुरुवात केली. औरंगजेब दक्षिणेत उतरता शंभूराजांविरुद्ध त्याच्या कारवाया सुरू झाल्या. रणमस्तखान मोहिमेत मोगलांना पोर्तुगीजांनी सर्वतोपरी सहाय्य केलं होतं. त्याला तसंच रहुल्ला खानाला सुद्धा रसद पोहोचवली होती. आपल्या प्रदेशातून उत्तर कोकणात शिरण्यासाठी वाटही दिली होती. पोर्तुगीजांच्या या सर्व गुन्ह्याकडे शंभूराजांची सक्त नजर होती. पण मोगलांशी झुंज सुरू असल्यानं त्यावेळी राग आवरणं भाग होतं. पण शंभूराजांना आपल्याला हात लावण्याचं धाडस नाही, असा अर्थ अल्होराला काढला. त्याचे गुन्हे वाढतच चालले. कल्याण भिवंडीकडे जाणाऱ्या मोगली तारवांना रोखण्यासाठी पारसिक बेटावर किल्ला बांधायचं शंभूराजांनी ठरवलं. पण त्याआधी ते बेट ताब्यात घेऊन पोर्तुगीजांनी तिथे किल्ला बांधला. यावरही ताण म्हणजे प्रत्यक्ष शंभूराजांना पकडण्याचा बेत अल्होरानं आखला. श्रावण महिन्याच्या गोकुळाष्टमी प्रसंगी भतग्रामीण नावरे येथे यात्रा भरे. त्यावेळी तेथील पंचगंगा नदीत स्नान करण्यासाठी हजारो लोक येत. नार्वे गाव स्वराज्यात मोडत होतो. 12 ऑगस्ट 1683 रोजी अल्होरास ही बातमी कळली की शंभूराजे पंचगंगेत स्नान करण्यासाठी येणार आहेत. शंभूराजे स्नानासाठी आले तर अचानक छापा घालून त्यांना पकडण्याची योजना अल्होरानं आखली. पण त्याच्या दुर्दैवानं बहुधा शंभूराजे आले नसावेत. अल्होराची मस्ती दिवसेंदिवस वाढत चालली. त्याला धडा शिकवणं आवश्यक होतं. याचा पूर्ण विचार करून शंभूराजांनी पोर्तुगीजांवर तलवार उपसली. अन्य आघाड्यांवरील आपल्या सेनानायकांना न हलवता खासे शंभूराजे आता पोर्तुगीज मुलखावर चढाई करून जाण्यासाठी सिद्ध झाले. 6000 पायदळ आणि 2000 घोडदळांसह 1 जुलै 1683 रोजी चौल शहराला वेढा दिला. वेढाचं काम निळो मोरेश्वरांकडे सोपवून शंभूराजे पोर्तुगीज मुलूक लुटू लागले. उत्तर कोकणात पोर्तुगीज मुलखात शंभूराजांनी धुमाकूळ मांडल्याचं वृत्त अल्होराच्या कानी पडलं. चिडून त्यानंही शंभूराजांवर प्रत्याघात करायचं ठरवलं. त्यासाठी स्वराज्यातील फोंडा किल्ला निवडला. फोंडा किल्ल्यात मराठी शिबंदी फार नव्हती. जेमतेम 600 सैनिक होते. येसाचे कंक आणि त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक किल्ला सांभाळून होते. आपण फोंड्यावर हल्ला चढवल्यास शंभूराजाची चौलवरची पकड ढिली होईल असा अंदाज अल्होरानं केला. तयारी पूर्ण झाली. प्रेटेसच्या तलावर संचालन करीत सुमारे 3500 कवायती सैनिकांसह 4 ते 5 पल्ल्याच्या लांब तोफांसह अल्होर गोव्यावर तुटून पडला. 28 ऑक्टोबर रोजी हे सैन्य जहाजातून दुर्भाटच्या बंदरात येऊन धडकलं. दिनांक 1 नोव्हेंबर 1683 रोजी पोर्तुगीज सैन्य गुपचूप फोंड्यालगत येऊन पोहोचलं. मध्यरात्र उलटून गेली होती. हवेत विलक्षण गारवा असल्यानं गस्तावलेले पहारेकरी बेसावध असतील असा अल्होराचा अंदाज होता. पण त्याचा अंदाज चुकला. फोंड्याचे पहारे जागते होते. पोर्तुगीजांना पाहताच पहारेकरांनी आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. त्यांच्या आरोळ्यांनी कोट जागा झाला. तटावरती तोफाची तोंड भराभर फिरली आणि मराठ्यांनी सवाला आधीच कडा जबाब पेशा केला. फोंड्यावरून तिखट प्रतिकार सुरू झाला. गर्जनांनी किल्ला भरून गेला. 600 मराठी हिरारीनं फोंड्याचं रक्षण करू लागले. अल्होरानंही कोटावर तोफा डागायचा हुकूम सोडला. फिरंगाच्या ओतीव तोफांमधून सुटलेले गोळे तटावर आदळू लागले आणि एक दिवस पहाटेस तोफांच्या माऱ्यानं खिळखिळा झालेला फोंड्याचा एक तट धाडकन कोसळला. एव्हाना तांबाड फुटलं होतं, पण सूर्य ढगांनी वेढलेला होता. तटावरील भागातून अल्होराचं सैन्य विजयोन्मत करीत किल्ल्यात शिरलं आणि समोर पाहताच तो मराठे न घाबरता झुंज देण्याच्या पवित्र्यात उभे होते. मराठे पोर्तुगीजांवर तुटून पडले आणि एकच धुमश्चक्री सुरू झाली आणि तेवढ्यात झंझावाती तुफान सुरू झालं. मुसळधार पाऊस कोसळू लागला. विजयाच्या कडकडाने तोफांचा कडकडातही फिका पडू लागला. निसर्ग खवळला. सपाटून पडणाऱ्या पावसानं किल्ल्यातून पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्यात रक्त मिसळलं. हर हर महादेव गरजत मराठे चित्त्यासारखी झेप घेऊन फिरंग्यावर तुटून पडले होते. फिरंगही प्राणपणाने लढू लागले. त्यांची संख्या मराठ्यांपेक्षा 5-6 पट अधिक होती. तरीही मराठी चिवस झुंज देत होते. फिरंग्यांना एकही पाऊल पुढे टाकणं मुश्किल होऊ लागलं. त्यातच त्यांचा दारुगोडाही पावसानं फार भिजून गेला होता.
एक दिवस उलटला, 2 3 दिवस उलटले. मराठ्यांनी पोर्तुगीजांना खिंडारातच खिळून ठेवलं होतं. शंभूराजांचा मुक्काम यावेळी राजापूरला होता. गुप्तहेरांकडून त्यांना फोंडा संकटात सापडल्याची बातमी कळली. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. शंभूराजे तातडीनं फोंड्याकडे निघाले. चौलचा वेढा पेशव्यांनी सुरूच ठेवला. दिनांक 9 नोव्हेंबर 1683 पोर्तुगीज फोंड्यावर निर्वाणीचा हल्ला करण्यासाठी सिद्ध झाले होते. ते हल्ला करणार तेवढ्यातच शंभूराजे येऊन धडकले. त्यांचा आवेश एवढा जबरदस्त होता की पोर्तुगीजांसमोर आपल्या 800 स्वारांच्या संरक्षणाखाली 600 शिपाई त्यांनी फोंड्याच्या कोटात घुसवले. पायदळाच्या दोन्ही बाजूस घोडदळाच्या तुकड्या शिस्तीत चालत होत्या. या सैनिकांना अडवण्याची छाती अलवाराची झाली नाही. खासे शंभूराजे आले. फोंड्यावरती मराठ्यांच्या उत्साहाला नुसतं उधाण आलं. हर हर गर्जत मराठ्यांनी फिरंग्यावर हल्ला यलगार केला. फिरंगी सपासप कापले जाऊ लागले आणि सपकन एक घाव पडला खुद्द अलवरावर. थोडक्यात बचावला, पण त्या घावानं त्याची मस्ती पारच उतरली. घाबरलेला अलहोर पळत सुटला. त्याच्या मागे त्याची फिरंगी सैन्यही दुर्बाट बंदराच्या रोखानं पळत सुटलं. मराठ्यांच्या तिखट हल्ल्याला फिरंगी घाबरले होते. मराठ्यांमध्ये आता विलक्षण रणोत्साह संचारला होता. येसाजी कंक, कृष्णाजी कंक आणि सर्वच मराठी फिरंग्याचा पाठलाग करू लागले. कसाबसा बचावत अलवरा दुर्भाट बंदराजवळ येऊन पोचला. मराठे त्याच्या पाठीवर होतेच. पुन्हा निकराची झुंज सुरू झाली. अलवराचं पायदळ साप कापल्या गेलं. 200हून जास्त गोवेकर ख्रिस्ती ठार झाले. काहींना भयापोटी दुर्भाच्या खाडीत उड्या घेतल्या, पण चिखलात रुतून व पाण्यात बुडून ते स्वतः मृत्यू पाहिले. स्वतः अलवराही 2 वेळी मृत्यूच्या तडाख्यातून वाचला. नशीब सिकंदर म्हणून अलवरा बचावला, पण शंभूराजांनी त्यानं आता विलक्षण धास्ती घेतली. त्याची घमेंड पार जिरली. फोंड्याचं अपयश माती येऊन रक्त गाळत अलवरा 12 नोव्हेंबर 1683 रोजी सकाळी 8च्या सुमारास गोव्यास परतला. जाताना वाजत गाजत गेला, येताना मात्र सुतकी चेहरा करून आला. झालेल्या पराभवामुळं तो एवढा खजील झाला होता की आल्यानंतर 4 दिवस तो कोणालाच भेटला नाही. आपलं काळं तोंड दाखवायची त्याला लाज वाटू लागली. गोव्यातील बोंजेबूस चर्चच्या बाजूला जेसुइंटचा एक जुना मठ होता. त्या मठात अलवेर दडून बसला. फोंड्याच्या लढाईत शंभूराजांना नेत्रदीपक यश मिळालं. येसाजी कंक, कृष्णाजी कंक, धर्माजी नागनाथ आणि साऱ्यांनीच पराक्रम गाजवला होता. पण या विजयाला एक गालबोट लागलं. दुर्भाटच्या खाडीवर झालेल्या धूमचक्रीत येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक गोळ्या लागून जबर जखमी झाले होते. विशेषतः कृष्णाजी तर प्राणांतिक जखमी झाला होता. कृष्णाजीच्या जखमा शिवून शंभूराजांनी त्यांना तातडीनं घरी रवाना केलं. पण दुर्दैवाने जखमा फाटून तो निधन पावला. स्वामी कार्यासाठी कृष्णाजी सूर्यमंडळ भेदून गेला. शंभूराजांना जबरदस्त धक्का बसला. त्यांनी कृष्णाजीचं कुटुंब उघडं पडू दिलं नाही. येसाजी कंकाला तसंच कृष्णाजीच्या मुलाला प्रत्येकी 1000 शंभूराजांनी बक्षीस दिले. कृष्णाजीच्या मुलाला सुभेदारी दिली. त्याचं नावही कृष्णाजीच होतं. यावेळी तो फक्त 2 वर्षाचा होता. त्यामुळे चहुल कंकाला त्यांच्या वतीनं कारभार पाहण्यास सांगून शंभूराजांनी त्यालाही 600 वार्षिक तनखा सुरू केला. पोर्तुगीजांच्या माळ्यामुळे फोंड्याची तटबंदी चांगलीच खिळखिळी झाली होती. ती दुरुस्त करण्यापेक्षा नवीन बांधकाम करणं अधिक चांगलं ठरेल असा विचार करून शंभूराजांनी फोंडा कोट पूर्णच पाडून टाकला. जवळच्या टेकडीवर फोंडाच्या दगडांनी नवा गड उभारला गेला. शंभूराजांनी त्याचं नाव ठेवलं मर्दनगड. फोंड्याचा वेढा उठल्यानंतर शंभूराजे पन्हाळ्याकडे परत फिरतील अशी अलवाराची समजूत होती, पण ती चुकीची ठरली. शंभूराजांनी आता गोव्याची हरळी कायम उपटून टाकायचा मनसुबा जाहीर केला. 4 5 दिवस विश्रांती घेऊन शंभूराजे गोव्याच्या रोख्यानं दौडत सुटले. अलवाराकडे हे बातमी येऊन थडकली. शंभूराजे गोव्याजवळ आले. विचार करायला उसंत नव्हती. अलवारानं कसाबसा गोव्याचा बंदोबस्त केला. मनातून तो मात्र अक्षरशः हादरून गेला होता. आणि तेवढ्यात शंभूराजांनी एका धसक्यात जुळे बेटावरील किल्ला जिंकल्याची दुसरी वार्ता गोव्यात पोहोचली. त्या दिवशी तारीख होती 24 नोव्हेंबर 1683. आता गोवे केवळ नजरेच्या टप्प्यात होते. जुवे बेट आणि गोवा यामध्ये फक्त मांडवी नदीचं विशाल पात्र तेवढं. जुवे बेटावर फडकत असलेला भगवा गोवेकरांना दिसू लागला. तशी त्यांची एकच धावापळ सुरू झाली.
शहराच्या चौकात धोक्याच्या घंटा वाजवून शंभूराजे चालून येत असल्याचं जाहीर केलं गेलं. ही सूचना मिळताच भराभर दारे खिडक्या बंद होऊ लागल्या. शहरात अंधाराचं साम्राज्य पसरलं. सर्वत्र शुकशुकाट झाला. रस्ते ओस पडले. चर्चमध्ये दबक्या आवाजांची प्रार्थना सुरू झाल्या. गोवेकर पाद्री मिशनरी युद्धकलेत तरबेज होते. प्रार्थना आटपून त्यांनी नदीच्या बाजूस असलेल्या शहराच्या तटाकडे सशस्त्र धाव घेतली. खासा अलोराही सैन्यासह तिथं आला. शंभूराजांच्या अनपेक्षित हल्ल्याला तोंड देण्यासाठी अलोरानं कैद्यांनाही कैदेतून मुक्त केलं. त्याच्या हातात जबरीनं तलवारी दिल्या. बेचारे कैदी, कैदीत राहण्याची ही चोरी. धडणारी रात्र कशीबशी संपली. सकाळ उजाडताच हिम्मत धरून अलोरा निघाला. शंभूराजांना जुवे बेटावरून हुसकावून लावणं भाग होतं. बिचकत दबकत फिरंगी त्यांच्या मागे निघाले. हे सर्व सैन्य जुवे बेटावर आलं आणि पोर्तुगीज दिसतात मराठे रणगर्जना करीत तसेच त्यांच्यावर कोसळू लागले. मराठे जणू त्यांची वाटच पाहत होते. मराठ्यांचा आवेश एवढा भयंकर होता की त्यांना पाहून अनेक फिरंग्यांनी मानवी पात्रात उड्या घेतल्या. न लढताच युद्ध संपलं. अरवलाला पुन्हा पळून जाण्याखेरीज गत्यंतर उरलं नाही. निमूटपणे तो पळत सुटला. 2-3 मराठे त्याचा पाठलाग करू लागले. अरवलाला त्यांनी गाठलं. अलवराचा काळ आला होता. तेवढ्यात कुणीतरी त्याला अलगद घोड्यावर उचलून घेतलं व तो घोडेस्वार गोव्याकडे दौडत सुटला. तरीही 2-3 वार अलवराला चाटून गेले, पण तेवढ्यावरच निभावले. अलवराला वाचवणाऱ्या पोर्तुगीज घोडेस्वाराचं नाव होतं दो रुदिंग्रू. फिरंगी गोव्याच्या रोखानं माघारे पळत सुटलेले आणि खासे शंभूराजे त्यांच्या पाठलागावर निघाले. पालीकडून पोर्तुगीज ही शर्यत पाहत होते. शंभूराजे गोव्यात घुसणार असं दिसताच पोर्तुगीजांनी भराभरवा मांडवी नदीला घातलेले बांध फोडून टाकले. बांध फुटताच पाण्याचे प्रचंड लोंढे बेफाम वाहू लागले. मांडवी फुगू लागली. काही पोर्तुगीज सैनिक बुडून ठार झाले. बेभान शंभूराजे तसेच पुढे दौडत सुटले. त्यांचा घोडा मांडवी नदीत शिरला. भरतीमुळे तो पोहणीस लागला. शंभूराजे संकटात सापडले. शंभूराजांना त्यांची जाणीव नव्हतीच. ते पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात खंडोबळला चिटणीसनं पाण्यात उडी घेऊन घोडा किनाऱ्यावर आणला. मांडवी नदी ओलांडणं शक्य न झाल्याने गोव्या बचावला. ते दिवशी गोवे घ्यायचेच, परंतु फिरंग्यांचे दैव समुद्राने रक्षले. यावेळी अलवर एवढा घाबरला होता की गोव्यात शिरताच तो बेजोन्सूस चर्चमध्ये गेला. तेथील सेंट झेवियरच्या शवाच्या हातात आपला राजदंड देऊन संकट निवारणार्थ त्यानं त्याची करुणा भागली. गोव्यात प्रवेश करता आला नाही तरी पोर्तुगीजांनी पुन्हा डोके वर करू नये म्हणून शंभूराजांनी साष्टी भारदेशात प्रचंड धुमाकूळ मांडला. जाळपोळ, लुटालूट, दहशत निर्माण केली आणि एवढ्या शंभूराजांना हेरांनी बातमी कळवली की 50,000हून जास्त फौजफाटा घेऊन शहजादा मुअज्जम कोकणात चालून येत आहे. गोव्याची मोहीम आटोपती घेणं भाग होतं. पोर्तुगीजांची कंबर मोडली होती. ते तहासाठी उतावळे झाले होते. शंभूराजांनी शहजादा अकबर आणि कवी कलशावर पोर्तुगीजाच्या तहाची बोलणी करण्याची कामगिरी सोपविली. शंभूराजे शाह आलमशी टक्कर देण्यासाठी रायगडाकडे परतले. प्रकरण 15. मुअज्जमची दुर्दशा. गादीवर येण्यापूर्वी औरंगजेब म्हणत असे की परमेश्वर कृपाने मला राज्य मिळाले तर मी फक्त 12,000 स्वार बाळगून राज्य करेल. पण शंभूराजांसमोर त्याचे 3 लक्ष घोडदळाची व 4 लक्ष पायदळाची डाळ शिजत नव्हती. बादशहाचा आप्त परिवार जीवाचं रान करीत होता. पण शहजादा अकबर किंवा शंभूराजे पकडल्या जाणं तर दूरच राहिलं. त्यांना पकडायला गेलेले सुखरूप परतले तरी खूप झालं असं म्हणायची बादशावर पाळी आली. लक्षावधी फौजफाटा आणि कोट्यावधी रुपयाचा चुराडा उडला, पण वीधभर स्वराज्य अजूनही जिंकलं जात नव्हतं की शहजादा अकबर हाती सापडत नव्हता. औरंगजेबानं पुन्हा एकदा निकराचा प्रयत्न करण्याचं ठरवलं. दख्खनच्या नकाशावरून त्याची तीक्ष्ण नजर फिरू लागली. डोक्यात एक प्रचंड मोहिमेची आखणी होऊ लागली. योजना तयार झाली. योजनेनुसार शहजादा अकबरला पकडण्यासाठी त्याची पक्की कोंडी करणं आवश्यक होतं. त्यासाठी 2 बाजूनी कोकण पट्टीवर आक्रमण करायचं ठरवलं. शहजादा मुअज्जम उर्फ शाह आलम बहादूर यानं दक्षिणेकडून बेलगाव जवळील रामदऱ्याच्या घाटातून तळकोकणात उतरायचं व वर सरकायचं. त्याच वेळी शहाबुद्दीन खाननं उत्तरेकडे पुण्याच्या बाजूने उत्तर कोकणात उतरायचं आणि दक्षिणेकडील खाली सरकायचं.
पूर्वेकडून सह्याद्री तर पश्चिमेकडून समुद्र किनारा होता. सह्याद्रीचे घाटमार्ग रोखून धरायचे आणि समुद्र किनाऱ्यावरील पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्धी यांनी किनाऱ्यावर पाळत ठेवून शहजाद्यास तिकडून निसटून जाऊ द्यायचं नाही, म्हणजे कोकणाच्या चिंचोळ्या पट्टीत अटकलेला अकबर अलगद हाती पडेल. शंभूराजे गोव्याच्या मोहिमेत अटकून पडले होते. याचा फायदा घेऊन ते सावध होण्यापूर्वीच मोगली फौजांनी ताबडतोब कोकणात कोंडी करण्याचे ठरले. ही मोहीम निर्णायक ठरावी या दृष्टीने अत्यंत काळजीपूर्वक तयारी करण्यात आली. शहजादा मुअज्जम औरंगजेबाचा ज्येष्ठ पुत्र शहजादा अज्जमवर बादशाहचा नुकतीच खपामर्जी झाली होती. तो विजापूरकरांना आतून सामील असल्याची बादशाहला संशय आला होता. त्यामुळे आपल्यावर ही मोहीम बापानं विश्वासपूर्वक सोपवलेली पाहून शहजादा मुअज्जमला स्वर्गात दोन बोट उरलं नव्हतं. बापाचा विश्वास सार्थ करून दाखवला की साम्राज्याचा भावी वारस आपणच ठरू हा धूर्त मुअज्जम जाणत होता. त्यामुळे उत्साहाने त्यानं मोहिमेची तयारी आरंभली. शहजाद्यासोबत 40,000 घोडेस्वार, 60,000 पायदळ, 1900 हत्ती, 20,000 उंट एवढा फौजफाटा जाणार होता. याशिवाय तोफखान्याचा दरोगा आतिश खान, लतीफ शाह दखनी, ख्वाजा मोहक्रम, सदाश खान, नागोजी माने यानंही बादशाहनं शहाजहान सोबत मोहिमेवर जाण्यास ठरवलं. नागोजी माने हा कोकणाचा माहितीगार वाटाड्या होता. शव्वाल महिन्याचा 3 तारखेस 15 सप्टेंबर 1683 शहजादा मुअज्जमला बादशाहनं मानाची खिलत देऊन त्याचा गौरव केला. कोकण, रामदरा आणि इतर प्रदेश शत्रूची पाळमुळं खाणून काढण्याची कामगिरी त्याच्यावर रीतसर सोपवली गेली. शहजाद्यासोबत जाणाऱ्या सरदारांनाही खिलतीचे पोशाख, हत्ती, घोडे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. निरोप समारंभ संपला. शिंगे करणे वाजू लागली. शहजाद्याचे तंबू औरंगाबादच्या बाहेर लावण्यात आले. यावेळी शहदाने वाजत होती. मोठ्या उमेदीनं बादशाहनं शहजाद्याची पाठवणी केली. प्रचंड डळभाळ कोकणाच्या मार्गाने चालू लागला. हसन अली खान भीमेच्या काठावर छावणी देऊन होता. त्यालाही या मोहिमेत सामील होण्याची आज्ञा झाली. शंभूराजे यावेळी पोर्तुगीजांशी लढण्यात मग्न होते, पण त्यांच्या जागरूक आणि तुकड्या शहजाद्यांवर पाळत ठेवीतच होत्या. मार्गातील अवघड आणि अरुंद वाट्यावर ते दबा धरून बसलेले होते. शहजाद्याच्या वाट्यावर त्यांचे अकस्मात हल्ले होऊ लागले. जमेल तेवढी कापाकापी करून मराठे पळून जात. थोड्या वेळानंतर पुन्हा हल्ला चढवीत. शहजादा कसाबसा बेळगावच्या पश्चिमेस 26 मैलावर असलेल्या रामदऱ्याच्या घाटाशी तोंडाशी येऊ आला आणि मोगलांना धडकी भरली. खोल पाताळ दऱ्यात उत्तुंग डोंगरी सुरके, डोंगरावरील घनदाट जंगले, त्यातील असंख्य जातीच्या विषारी सापांचा सुडसुडाट हे सारं दृश्य त्यांच्या अर्थकरणाचा थरकाप उडवू लागले. एकीकडे असा भयानक प्रदेश आणि दुसरीकडे खळखळणारा सागर. मोगल सैन्याची एकही पाऊल पुढे टाकायची हिंमत होईना. नाईलाजास्तव शहजाद्याला घाटाच्या तोंडाशी 4 मुक्काम करावे लागले. कोकणपट्टीचं हवामान शाही सरदारांना व सैनिकांना मानवेना. जोडीला मराठ्यांचे हल्ले चहूबाजूनी होतच होते. रसदेचा वाटा त्यांनी बंद करून टाकलेला होता. एक दिवस अचानक हल्ला करून मराठ्यांनी फौजेसाठी लाकूड फाटा, घासदाणा आणण्याची व्यवस्था करणारी व शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवणारी फौजेची आघाडीची तुकडी पार कापून काढली. फारच थोडी माणसे व जनावरे सही सलामत निसटली. शंभूराजांच्या धाकानं दिवस थिजत होता आणि रात्र कापत होती. कसाबसा जीव मुठीत धरून मुअज्जम थोडा पुढे सरकला आणि त्याचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली. ज्याला पकडण्यासाठी ही मोहीम काढली त्या शहजाद्या अकबराला सोबत घेऊन खासे शंभूराजे स्वार होऊन समोर उभे होते. हजारो मराठी फौज त्यांची पाठराखण करत होती. गोव्याहून निघालेले शंभूराजे थेट शहजाद्यावर घसरले होते. मुअज्जमला पाहता शंभूराजे त्याच्यावर विलक्षण आवेशाने झेपावले. मोगली सैन्याची प्रचंड कट्टल उडवू लागली. आधीच धस्तावलेल्या मोगली सैन्य शंभूराजेच्या धडकीनं पार हतबल झालं. यावेळी मुअज्जम सहज हाती लागला असता, पण त्याला जीवदान देऊन शंभूराजे अकबरासह रायगडाकडे निघून गेले. अकबराला पकडण्याचं आव्हान शाह आलम मुअज्जम पेलू शकला नाही. शंभूराजे निघून गेले, पण मराठ्यांच्या ठिकठिकाणी दरून बसलेल्या तुकड्या जमेल तशी मोगलांची नासाडी करत होत्याच. हातात झालेल्या मुअज्जम गोव्याजवळ आला. पोर्तुगीजांकडे त्याचा वकील रवाना झाला. मुअज्जमनं पोर्तुगीजांकडे मागणी केली की आपण संभाजीच्या तावडीतून तुम्हाला सोडविलं असल्यानं आपल्याला भक्कम खंडणी मिळावी, तसेच आम्हाला
मिळणारी रसद समुद्रामार्गे येते, ती गोव्याजवळच्या नदीतून आली पाहिजे. पण पोर्तुगीज शंभूराजांचा अनुभव नुकताच घेऊन चुकले होते. मोगलांना सहाय्य करताना त्यांना अनेक वेळा विचार करावा लागत होता. पोर्तुगीजांनी अखेर शाह आलमच्या मागण्यांना नकार दिला. चिडलेल्या मोहज्जमने गोव्याच्या परिसरात 2 ते 2.5 महिने ठाणं मांडलं. कोकणातील गावे बेचिराख तो करू लागला. मालवण, वेंगुर्ले, कुडाळ, डिचोली अशी काही गावे त्यानं उद्ध्वस्त केली. पण मराठ्यांनी त्याची रसद पूर्णपणे तोडून त्याचा मुक्काम हलवण्यास भाग पाडले. मोगली फौजेत रसदेचा प्रचंड तुटवडा भासू लागला. महागाई एवढी वाढली की 3-4 रुपये देऊनही एक शेर गव्हाचं पीठ मिळेल असं झालं. फौजेतील माणसापैकी जे मृत्यूच्या दाढेतून वाचले त्यांच्या शरीराचे अर्धेच प्राण शिल्लक राहिल्यासारखे होते. प्रत्येक श्वासागणिक त्यांना वाटे की एवढं आयुष्य लाभलं हीच खैर झाली. कुणीही सरदारांच्या तबेल्यात स्वर्गीय घोडा राहिला नाही. सामान्य स्वराची तर गोष्टच विचारायला नको. औरंगजेबाला मोगली सैन्याची दुर्दशा कळली. त्यानं सुरतेला सुभेदाराकडे निरोप पाठवून शक्य तितके धान्याची जहाजे ताबडतोब शहजाद्याकडे पाठवण्याचा हुकूम सोडला. त्याचप्रमाणे सुरतेच्या सुभेदारानं धान्याची जहाजे कोकण किनाऱ्यातून रवाना केली. पण मराठ्यांनी ती लुटली. थोडीफार जी लूट तिथून वाचली ती शहजाद्याकडे पोहोचली, पण ते धान्य फारच अपुरं होतं. लष्करातील प्रत्येक सरदाराच्या बाजारात 30-40 पल्ल्यापेक्षा अधिक धान्य पोहोचलं नाही. एक पल्ला म्हणजे 120 शेर, तेही मराठे धड खाऊ देईनात. रसदेची भयंकर टंचाई, मराठ्यांचे छापे यामुळे अखेर पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहजाद्यानं मोहीम आवर्ती घेऊन पळ काढण्याचा विचार केला. त्यानुसार भुकेजलेली फौज रामघाट ओलांडून घाटमाथ्यावर येऊ लागली. घाटाची चढण 3 मैलाची असली तरी ती अतिशय अवघड होती. अरुंद वाटा, घनदाट काटेरी जंगल आणि विषारी हवा. शंभूराजांच्या मनात आणलं असतं तर मोगलांचं सगळं सैन्य गारात करू शकले असते. पण त्यांनी शहजाद्याला जीवनदान दिलं असल्यानं तसा प्रयत्न केला नाही, असं मनुचींनी नोंदवून ठेवलं आहे. निकोला मनुची हा इटालियन प्रवासी या मोहिमेत गोव्यापासून पुढे शहजाद्याबरोबर होता. त्याचं प्रत्यक्षदर्शी वर्णन वाचण्यासारखं आहे. तो लिहितो, संभाजीनं जे केलं नाही ते परमेश्वरी प्रकोपानं घडून आणलं. मोगली सैन्यात रोगाची इतकी भयंकर साथ पसरली की 7 दिवसात या रोगानं पछाडलेला प्रत्येक मनुष्य मृत्यू पावला. अशा रीतीनं सैन्यातील 1/3 माणसं मृत्युमुखी पडली. हा रोग माणसांना झाला असं नाही. हत्ती, घोडे, उंट इत्यादी जनावरेही त्याला बळी पडली. जनावरांच्या आणि माणसाच्या प्रेतामुळे हवा दूषित होऊ लागली. रस्ता अरुंद अडचणीच्या त्यामुळे रसदही नीट येईना. यावेळी लष्करात गहू मुबलक होते, पण ते वाहून नेण्यात जनावरे नव्हती. शिपायांना हे ओझे वाहून न्यावे लागल्याने अतिशय हाल झाले. ज्यांचे घोडे मेले त्यांना घोडे विकत घेण्यासाठी पैसे नव्हते आणि घोडे विकत घेण्यास तयार असलेला असा लष्कराचा कुणीच नव्हता. त्यामुळे ज्यांना सवय नव्हती अशा अनेकांवर पायी चालण्याची वेळ आली. उन्हामुळे आणि तहानेमुळे अनेक माणसं मृत्युमुखी पावली. अखेर बचावले ते कसेबसे घाट ओलांडून वर आले. मोगली सैन्य आता विजापूरच्या राज्याच्या सीमेकडे सरकू लागले. मराठे टहाळणीवर होतेच. संधी मिळाली की ते तुटून पडत. या सर्व संकटाचा सामना करीत शहजादा मुअज्जम इंडीपासून 10 कोसांवर आला. बहुतेक माणसे पायीच होती. बहादूर खानाचा तळ इंडी येथे होता. त्यानं शहजाद्याला धीर देऊन आवश्यक तो सरंजाम पुरविला. परमेश्वराच्या आणि शंभूराजांच्या कृपेमुळे तो जिवंत राहिलेला शहजादा मुअज्जम 18 मे 1684 रोजी अहमदनगरला साभार परत आला. येताना थोडा वेळ का होईना पण अकबरालाही पाहून आला. तिकडे योजनेनुसार शहाबुद्दीन उत्तर कोकणातून खाली उतरू लागला. मुअज्जमचा पाडाव करून शंभूराजे त्यावरही तुटून पडले. अखेर शहाबुद्दीनलाही मोहीम गुंडाळणं भाग पडलं. औरंगजेबाची 3री कोकण मोहीमही उधळली गेली. शंभूराजांच्या गरुड भराळ्यामुळे त्यांची मती कुंठित होण्याची वेळ आली होती. इथे आपलं 15वं प्रकरण इथं संपलेलं आहे. उद्या परत आपण ठरलेल्या वेळेत 16व्या प्रकरणापासून शंभू चरित्राचं वाचन सुरू करू. तरी सर्वांना जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.